साय किंवा लोणी अजिबात वायाला जाणार नाही आणि तुमचे हातसुद्धा खराब होणार नाही. कमीत कमी भांड्यामध्ये परफेक्ट असं तूप तयार होईल. नेहमीपेक्षा थोडीशी पद्धत वेगळी आहे, खूप कमालीची आहे. आपल्याला इथे कोणताही इलेक्ट्रिक गॅजेट लागणार नाही, म्हणजेच मिक्सर लागणार नाही, हँड ब्लेंडर लागणार नाही किंवा बर्फाचे कढईसुद्धा लागणार नाहीत. इतकी सोपी पद्धत आहे. आज मी तुमच्यासोबत ही पद्धत शेअर करणार आहे. घरी बसल्या शुद्ध सात्विक पिवळं दमक गाईचं तूप आणि बेरी तर तुम्ही बघू शकता, अगदी लिंबाच्या आकाराची एवढीच बेरी निघलेली आहेत. म्हणजेच खूप जास्त आपल्याला सायसुद्धा मिळायला जाणार नाही, बेरीसुद्धा खूप निघणार नाही आणि थोड्याशा साईमध्ये जास्तीत जास्त तूप कसं बनवायचं तेही भांड्याचा पसारा न घालता, कोणत्याही इलेक्ट्रिक गॅजेटचा वापर न करता कसं बनवायचं आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जसं नेहमी विरजण लावून साय साठवतो, अगदी त्याच पद्धतीने मी साठवलेले आहे. तर बघा, अगोदर मी ते भाजी काढायचं जे पातेलं असतं त्यामध्ये साठवली होती, ते भरलं. त्यानंतर मी आणखीन एक पातेलं घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा, हे अर्धवट असं भरलेलं आहे. साय साठवताना प्लास्टिकच्या भांड्यामध्ये साठवायची नाही, तर ती काचेच्या किंवा इथे तुम्ही स्टीलच्या डब्याचा सुद्धा वापर करू शकता. हे जे डबे आहेत ते मी नुसतेच फ्रीजमधून काढलेले आहेत आणि फ्रीजमधून काढूनच तुम्हाला लगेच दाखवते. लगेच आपल्याला याची लोणी बनवायला घ्यायचं आहे. फ्रीजमधून काढून बराच वेळेस बाहेर ठेवायचं नाही. हे थंड असतानाच, भरपूर चिल असतानाच आपल्याला लोणी काढून घ्यायचं. तर म्हणूनच आपल्याला इथे कोणत्याही बर्फाचा सुद्धा वापर करावा लागणार नाही किंवा थंड पाणीसुद्धा आपल्याला इथे लागणार नाही. तर सगळं जी साय आहे ते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तुपकट भांड्याचा खूप सारा पसारा नको असेल ना, तर असं भांडं निवडा ज्यामध्ये तुम्ही नंतर लोणीसुद्धा कढवून घेणार आहात. म्हणजे खूप भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही आणि नंतर मग ते कट भांडी घासायलासुद्धा खूप कंटाळा येणार नाही. तर सगळी साय मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे ही जी साय आहे मी एक एक करून संपूर्ण ही साय एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही ते कढईचा सुद्धा यूज करू शकता तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो कढई फ्लॅट जी कढई असते तीच घ्यायची. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे तर ती का घ्यायची. तर बघा, संपूर्ण साय अगदी कोरडी मी भांडं करून घेतलेलं आहे. हे एकच भांडं आपण वापरणार आहोत. यामध्ये आपण लोणीसुद्धा बनवणार आहोत आणि यामध्येच आपण लोणी तूपसुद्धा कढवणार आहोत. आपल्याला एक चमचा, आपल्याकडे जो चमचा असेल तो चमचा घ्यायचा असेल किंवा झाऱ्या असेल तर झाऱ्याचा सुद्धा यूज करू शकता किंवा विस्कर तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल असतंच. विस्करसुद्धा नसेल तर आपल्याकडे मोठा जो भाजीचा चमचा असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात. मग अशा पद्धतीने कोणतंही एखादं भांडं वापरू शकतात. अगदी तुम्ही रोजच्या पोह्याचा चमचा जो असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल. अगदी परफेक्ट याने लोणी निघलं जातं. कसं ते बघूयात. तर इथे माझ्याकडे विस्कर आहे, त्यामुळे मी इथे विस्करचा वापर करत आहे. तर बघा, तुम्ही जो रवी असतो तो सुद्धा इथे वापर करू शकता. तर मिक्सरने सगळ्यात आधी तर सायमधल्या ज्या गुठल्या आहेत ती साय आपण मोडून घेऊयात. तर सुरुवातीला थोड्याशा गुठल्या दिसतील आणि जसं जसं तुम्ही मिक्सर करत जाल तसं तसं हे मिश्रण बरंचसं पातळ व्हायला सुरुवात होते. तर प्रत्येक एक स्टेज मी तुम्हाला दाखवणार आहेत. खूप कमीत कमी भांड्याचा पसारा करून आणि कमीत कमी वेळेमध्ये, विशेष म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये हे लोणी अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट असं बाहेर निघलं जातं. आणि यामध्ये आपली जी बेरी आहे तीसुद्धा खूप कमी पडते. जसं जसं तुम्ही फेटत जाल ना तसं तसं 2 ते 3 मिनटातच अंतरावर तुमच्या लक्षात येईल की हे जे मिश्रण आहे यात बरंचसं पातळ वाटतं. अगदी दूध जसं असतं ना, दाटसर दूध, अगदी त्या पद्धतीने हे मिश्रण होतं. आणि आता जर तुम्ही या भांड्यामध्ये बघाल तर ऑलमोस्ट 3 to 4 असं हे भांडं भरलेलं आहे. तर आणखीन आता 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर पुन्हा ही साय मी तुम्हाला दाखवते. जसं जसं ही साय मी फेटत जाल तशी तशी ही दाटसर व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला भरपूर पातळ होते आणि नंतर तुम्ही फेटत जाल तशी तशी दाटसर व्हायला लागते. आणि तुम्ही बघू शकता, इथे बघितलं तर ऑटोमॅटिक भांडं भरायला सुरुवात झालेली आहे. मग काळजी करू नका. दाटसर झाल्यानंतर हे भांड्यामधून असं उतू जात नाही. तुम्ही जसं जसं बीट करत जाईल तसं तसं व्हॉल्यूम याचा पुन्हा कमी कमी होत जातो. आणखीन एक
4 ते 5 मिनटानंतर तुम्ही सुरुवातीपासून हे आतापर्यंत एक 10 मिनटानंतर हे भरपूर दाटसर झालं आणि अक्ष तुम्ही बघू शकता. मला फेटताना असं थोडंसं जडसुद्धा जाणवतं आहे. म्हणजेच बघा ना, आपली जी अमूलची जी फ्रेश क्रीम असते ना, थोडीशी तशीच दाटसर होते आणि अगदी त्याच पद्धतीने आता ही आपली क्रीम तयार झालेली आहे. अशी दाटसर क्रीम झाली, अशी साय दाटसर झाली की समजून घ्यायचं की यानंतर अगदी एक 3 ते 4 मिनटातच आतमधलं आपलं लोणीसुद्धा सायपासून वेगळं होणार आहे. खूप वेळसुद्धा लागणार नाही. तर बघा, अगदी 2 ते 3 मिनटामध्येच आपलं लोणी दिसायला लागलं आहे आणि त्यानंतर छान असं पटकन वरतीसुद्धा येतं. अगदी 10-12 मिनटामध्येच भांड्याचा पसारा न घालतासुद्धा कसं लोणी अगदी पटकन बाहेर आलं की नाही. आपल्याला मिक्सरचे भांडे भरवायचे नाही. मिक्सरमधून कधी ओव्हरफ्लो बाहेर सांडतं की नाही. पूर्ण किचन आपलं खराब होतं. तसंसुद्धा अजिबात करायची गरज नाही. अजिबात एक टिपकासुद्धा या लोण्याचा बाहेर सांडलेला नाही. अगदी परफेक्ट असं लोणी इथं फेटून झालेलं आहे आणि छान असं मस्त पिवळसर धमक लोणी झालेलं आहे. सायमधलं पाणी वेगळं झालेलं आहे आणि जे लोणी आहे ते वेगळं झालेलं आहे. साय जवळजवळ 3 आठवड्याची होती आणि त्यापेक्षा जास्त एवढा 1 किंवा 2 दिवस झाले असेल. 2 ते 3 पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. यासाठी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते सुद्धा आपल्याला छान निथळून घ्यायचं आहे. पण भांडे खूप भरवायला नको, म्हणून मग मी जे भांड्यामध्ये मी साय ठेवलेली होती त्यामध्येच आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. तर बघा, मी 2 ते 3 वेळा लोणी ते छान असं धुवून घेतलेलं आहे. पण हवं तितकं मला पाहिजे तसं यामधून पाणी काढता आलं नाही, म्हणून पुन्हा यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. पाण्यावरती संपूर्ण लोणी असं छान असं तरंगलं जातं. आता आपल्याला एक रिकामा ग्लास घ्यायचा आहे. फक्त एक लक्षात घ्या की या भांड्यामध्ये आपल्याला एका कडेला हा ग्लास ठेवायचा आहे. पण रिकामा ग्लास ठेवला तर तो थोडासा असा फ्लॅट होणार आणि ग्लास असा पाण्यावरती लोणीसारखा तरंगू नये, म्हणून एखादा जड वस्तू आपल्याला ग्लासमध्ये ठेवायचा आहे. स्टेबल राहील यासाठी लक्षात घ्या की ग्लास अगदी मध्यभागी ठेवायचा नाही, तर साईडला एकदम कडेला चिटकून ठेवायचा. तर हे असंच एक भांडं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जवळजवळ एक 3 ते 4 तासासाठी ठेवायचं किंवा 2 तासासाठी सुद्धा तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल. एक 5 ते 6 तास मी हे लोणी असंच ठेवलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं लोणी वरती जमा झालेलं आहे, घट्ट झालं. फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून जो ग्लास आहे तो सुद्धा आतमध्ये रुतून बसला. आता यामधला ग्लास आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे, जेणेकरून ग्लास हलकासा गरम होईल आणि साईडचे जे लोणी आहे ते वितळून जाईल. तर बघा, आपला ग्लास अगदी सहज असा बाहेर निघलेला आहे. आता यामध्ये जे काही पाणी आहे ते संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अगदी संपूर्ण यामधलं जे पाणी आहे ते नितळून काढायचं आहे. अजिबात थोडंसुद्धा पाण्याचा अंश आपल्याला यामध्ये सापडणार नाही. पण तरीसुद्धा मला ना आणखीन एकदा हे धुवून घ्यावंसं वाटतंय, म्हणून पुन्हा मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. रूम टेम्परेचरचंच पाणी मी इथं वापरलेलं आहे. अजिबात कुठलंच मी थंड पाण्याचा वापर केलेला नाही. पुन्हा एकदा थोडंसं वर खाली करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही कितीही तुमचं पाणी किती जास्त क्लीन आलेलं आहे. जे काही वरची लोणी तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा अगदी सहज बोटाने काढू शकतात. अजिबात थेंबसुद्धा लोणीचा किंवा तुपाचा वायाला जाणार नाही. सगळं जमेल तितकं आपण पाणी यामधून काढून घेतलेलं आहे. तर लगेच मी याला गॅसवरती ठेवलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा गॅससुद्धा इथे वाचू शकतो, कारण की आपण पाण्याचा एक अंश या लोण्यामधून काढलेला आहे. तर बघा, सुरुवातीला मी गॅसची फ्लेम जी आहे ती सुरुवातीला खूप हाय केलेली आहे. पूर्णपणे आपलं जे लोणी आहे ते मेल्ट होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. एकदा लोणी संपूर्णपणे वितळलं गेलं की मग आपण गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू हायवरती ठेवली तरीसुद्धा चालेल. पण सुरुवातीला जोपर्यंत लोणी वितळून जात नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे लोणी वितळून घ्यायचं आहे. आधी थोडंसं असं
मिक्स करून राहायचं आहे, म्हणजेच की पटकन आपलं जे लोणी आहे ते वितळलं जाईल. वितळून याला छान असं उकळीसुद्धा फुटली आहे आणि तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरती ठेवणार आहोत. आता बऱ्याचदा काय होतं की आपलं जे तूप आहे ते पटकन असं वास धरला जातो आणि खूप दिवस असं टिकत नाही. मी जी पद्धत तुम्हाला दाखवते ना, या पद्धतीने जर तुम्ही लोणी काढून घेतलं तर अगदी तुम्ही 5 ते 6 महिन्यापर्यंतसुद्धा हे तूप वापरू शकतात. अजिबात हे खराब होणार नाही आणि जरासुद्धा वास येणार नाही. आता हे लोणी किंवा कडणार तूप जे आहे ते खूप तुम्हाला पिवळसर दमक दिसत असेल आणि यावरती ना असा फेससुद्धा येतो. पांढरा फेस हा बऱ्याचपैकी आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. लोणी आपल्याला आणखीन एक 5 ते 7 मिनटासाठी छान असं कडकडून उकडून घ्यायचं आहे. तर लोणी जेव्हा कडत असतं तेव्हा हळूहळू यामध्ये जी बेरी आहे ती व्हाईट कलरची असते, पांढऱ्या कलरची असते, ती थोडी अशी साईडला व्हायला सुरुवात होते. तर बघा 4 ते 5 मिनटाच्या अंतरानंतर तुम्ही ते बघू शकता. यावरती जो फेस आहे तो बऱ्यापैकी असा कमी झालेला आहे आणि आपली जी बेरी आहे ती सुद्धा हळूहळू अशी वेगळी व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता दूध फुटल्यानंतर कसं आपल्याला जाणवते, अगदी तसेच ही बेरीसुद्धा जाणवते. तर बघू शकता बेरी वेगळी झाली आणि हलकासा कलरसुद्धा इथे डार्क झाला. पण असं कडलेलं तूप फार काळ टिकत नाही. अगदी महिना दीड महिन्यामध्येच वास चढतो. मग यासाठी काय करायचं, तर ही जी बेरी आहे ती जोपर्यंत अशी ब्राऊन रंगाची होत नाही तोपर्यंत छान असं तूप कडून घ्यायचं आहे. फार वेळ लागत नाही, अगदी आणखीन 1, 2 ते 3 मिनटे लागणार आहे. या अंतरावर पुन्हा एकदा तुम्ही ही बेरी बघू शकता. बऱ्यापैकी रंग चेंज झाला आणि तुपाचा रंगसुद्धा डार्क दिसतो. या स्टेजवरती बरेचसे असे बुडबुडे येतात. जर तुमचं भांडं छोटं असेल आणि यामधून तूप तुम्ही जास्त घातलं असेल ना, तर असं तूप उतू जाऊ शकतं. पण तुम्ही ती जर भांडं मोठं घेतलं असेल, मोठ्या प्रमाणात घेतलेलं असेल तर थोडं मोठं घ्यायचं आहे. अजिबात तूप उतू जात नाही, कारण तूप कडलं गेलं तर त्या स्टेजला खूप सारे बबल्स येतात. तर बघा आपलं तूप एकदम छान असं कडून झालेलं आहे आणि याची बेरीसुद्धा बघू शकता एकदम छान असं चॉकलेटी कलर आलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, गॅस ऑफ करणार आहोत आणि याला एकदम छान असं थंड करून घेणार आहोत. थंड झालं की लगेच आपण एका बाउलमध्ये याला ओतून घेणार आहोत. तर बघा तूप एकदम छान असं थंड झालेलं आहे आणि बघा ही जी भरणी आहे ही माझी तूप काढण्याचीच भरणी आहे. तर बघा इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. तर बघा चाळणी तुपाच्या डब्यावरती ठेवलेली आहे आणि एकदम छान असं आपलं हे जे तूप आहे ते आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं तूप किती छान असं पिवळसर बनवून रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही बेरीसुद्धा किती छोटीशी अशी लिंबाच्या आकारा एवढीच बनवून रेडी होती. जास्त आपलं तूप आपली सायसुद्धा व्हायला जात नाही. सो गाईज, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच एंड.